जून 2023ला मी अध्यक्ष झालो आणि ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो त्यावेळेस मी माझ्या वडिलांना एक वचन दिलं होतं फोटो पुढे करावं की मी ज्याप्रमाणे माझ्या घरची माझ्या व्यवसायाची ज्याप्रमाणे मी सेवा केलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्या बँकेची करेल एकदम पूर्णपणे। म्हणजे मी सगळ्यांना म्हणजे विजयताई मला काय म्हणतात की जो माणूस गेली 7 वर्ष बँकेत एकदा आला नाही तो एवढा वेळ बँकेत देऊ शकतो म्हणजे हे अनपेक्षित आहे। इथं मी माझी आत्मस्तुती करायला बिलकुल आलेलो नाही, मला आवडत पण नाही माझी आत्मस्तुती करायला कारण की सर्व सभासद जनता याला सर्व माहीत आहे। परंतु त्यानंतर अध्यक्षपद आणि अविनाशजी काणे आणि उपाध्यक्षपद निवड झाल्यानंतर आकडेवाडीमध्ये मला जायचं नाही कारण वेळ खूप झालेला आहे, 9:15 झालेले, जेवणाची वेळ झालेली आहे। त्यावेळेस आपला व्यवसाय भविष्य 10 कोटी होता आणि मी ठरवलं होतं की न भूतो न भविष्यती असं काम करायचं। मला हे काम करत असताना खरंच जे मगाशी दादा म्हणले राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्व संचालकांनी मोलाचं सहकार्य केलं। म्हणजे त्यांनी दिनेश तू करतोय चांगलंच करतोय आणि रिझल्ट जसजसे येत गेले तसतसं त्यांना विश्वास वाढत गेला माझ्यावर की हा काम करतोय, याला संधी म्हणजे काम करायला अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि या निमित्ताने आपण बरंच काय काम करू शकलो। मला सांगण्याचा आनंद होतो की ह्या 2 वर्षात आपण 37 प्रकारचे निर्णय घेतले की जे माइलस्टोन ठरलेले बँकेच्या इतिहासामध्ये असे आपण 37 प्रकारचे निर्णय घेतलेले की ज्याने बँकेची वृद्धी झाली, सभासदांची वृद्धी झाली, कर्जदारांना एकदम इझिली कर्ज मिळायला सुरुवात झाली आणि सर्वात महत्वाचं माइलस्टोन म्हणजे आपण एमएसएमई अंतर्गत PMEGP साठी मान्यता प्राप्त ठरणारी आपली पुणे जिल्ह्यातली पहिली नागरी सहकारी बँक ठरलेली आहे। तिची मान्यता घेण्यासाठी माननीय किरणदादा आहे मी राजेंद्र चांदोर चेअरमन झालेला मी दिल्लीला नारायण राणे यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे प्रस्ताव देऊन आपण ती मान्यता घेतली। नंतर आपल्याला जो 0% NPA आपण 2013ला 0% NPA झालो होतो, त्यानंतर आपण डायरेक्ट 2024ला 0% NPA झालो म्हणजे 13 वर्षांनी आपल्याला 0% NPAचा पुरस्कार सुद्धा आपल्याला पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा या वर्षात मिळाला। तसेच महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचा सर्वप्रथम पुरस्कार 3ऱ्या क्रमांकाचा आपल्या बँकेत मिळाला, हे मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे। हे सर्व करत असताना मला सर्व संचालकांनी मोलाचं सहकार्य केले। मी माननीय आमचे मार्गदर्शक किरणदादा यांच्या नेतृत्वाखाली काम केले। हे मी सर्व सांगत असताना मी माझ्या आत्मस्तुतीसाठी बिलकुल सांगत नाही कारण हे इथून पुढे आपल्याला टिकवायचं आहे आणि ही सर्व आपले संचालक मंडळ, सेवक वर्ग, अधिकारी वर्ग यांची महत्वाची जबाबदारी आहे। कारण की मी ज्यावेळेस चेअरमन झालो त्यावेळेस आपलं आयडियल NPA जे दादासाहेब मगाशी म्हणले की आयडियल NPA 2015 पासून आपण आयडियल NPA मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु खरंच कुणाची डेअरिंग होत नव्हती। अधिकारी वर्ग साक्षीला आहे, डेअरिंग होत नव्हती कुणाची आयडियल NPA जाण्याची। तर आयडियल NPA जाण्यासाठी NPA अचानक 60-70 कोटीने वाढत होता, परंतु आपण 30 सप्टेंबर 2024ला RBIला जो आपण रिस्क मिटिगेशन प्लॅन दिला त्यानुसार आपण त्यांना डेट दिली की आम्ही 30 सप्टेंबर 2024ला आयडियल NPA जात आहोत आणि आपण आयडियल NPA जाऊन या वर्षाचा NPA हा 135 कोटीवरून आपण 68 कोटीवर आणलेला आहे। म्हणजे जवळजवळ आपण 67 कोटींनी NPA कमी केलेला आहे की मी ज्यावेळेस चेअरमन झालो आणि म्हणजे संचालक मंडळाने ज्यावेळेस आमच्यावर चेअरमन व्हाईस चेअरमनची जबाबदारी दिली त्यावेळेस आयडियल NPA 16.27% होता, 16% होता, तो आता आपला 6.27% आलाय। म्हणून मला या निमित्ताने एकच सांगायचंय की आपण जी आता आर्थिक उन्नती प्रगती केलेली आहे आपल्याला इथून पुढे टिकवायची आहे। त्यामुळे मला सांगायचंय की माझ्यासारख्याचं प्रेशर घेऊन कर्ज वाटप करू नका। जे तुम्हाला योग्य वाटते अधिकारी वर्गाला, सेवक वर्गाला ते तुम्ही तिथे मांडा, कुणाच्या दबावाखाली पडू नका। कारण की आज जो 6.27% NPA तो 6.28% झाला तर काळ आपल्याला माफ करणार नाही कारण आपण 6 वर्षानंतर सॅप मधून रिमूव्ह झालेलो आहे। जे दादासाहेब मगाशी म्हणले की PCI ची कन्सेप्ट आली होती प्रिव्हेंटिव्ह करेक्टिव्ह ऍक्शन, त्यामध्ये न जाता आपल्याला ज्या पुणे जिल्ह्याच्या 2 बँकेला सॅप निघाला त्यामध्ये आपली बँक आहे आणि हे सर्व करण्यासाठी ते साक्षीदार आहेत, माननीय राजेंद्र चांदोर साक्षीदार आहेत की आम्ही मोजून 15 वेळा RBI मध्ये या 2 वर्षाच्या काळात आम्ही गेलेलो आहे। 15 वेळा जाणारे महाराष्ट्रातलं एक पहिलं उदाहरण आहे नागरी सहकारी बँकेचं, एवढं संचालक मंडळ फरक घेत होतं। हे सर्व करत असताना माझ्या वडिलांचे प्रयोग करणारे आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वागचोरे साहेब, तसेच जनरल मॅनेजर आमचे गुरु टाकलकर साहेब, डेप्युटी जनरल मॅनेजर ससाणे साहेब,
तसेच कर्ज विभागाचे घोलप साहेब, आमच्या लिगल विभागाचे आज ते आल्या नाहीत, आमच्या बेरी मॅडम, तसेच लोखंडे साहेब, नाणेकर साहेब, तसेच आमच्या सर्वात राजगुरुनगर बँकेचा महत्वाचा जो गाभा आहे की IT डिपार्टमेंटचे आमचे महेंद्रीकर सर, तसेच प्रशासन विभागाचे मलगे साहेब, कोल्हे साहेब, ऑडिट विभागाचे सांगोर साहेब, सारदा साहेब, त्यांचे सर्व डिपार्टमेंट स्टाफ, तसेच आपल्या सर्व 18 ब्रँचचे स्टाफ, ब्रँच मॅनेजर यांनी मोलाचे सहकार्य केले. आणि हे सर्व करत असताना आता मी मगाशी जे म्हटलं की माझा जो पत्रकार मित्र परिवार आहे हा मी काही ठरवून केलेला मित्र परिवार नाही. म्हणजे जसं मी राजगुरुनगर राहिलो तसा तो मित्र परिवार आहे माझा. मांजरेदानाजीला बसत असल्यामुळे अजून आमची घनिष्ठ संबंध आले आणि त्यांना वाटलं त्यांनी प्रसिद्धी केली, परंतु प्रसिद्धी केली की काही जणांना खटकायचे. याचे कारण मात्र मला समजले नाही. कारण प्रसिद्धी करायचं कारण पण असं होतं की मध्यंतरी बँकेच्या बातम्या यायच्या की NPA वाढला, हात काळे झाले, अटक केल्याची बातमी टाइम्स ऑफ